शिवराय, जय भीम, जय लवजी. आज राहुल गांधी परभणी बीडमध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते येत आहेत. तर त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे हे खरंच बावनकुळे, कारण त्यांना मागच्या विधानसभेला तिकीट नाही दिलं. ह्यातनं त्यांची पात्रता कळते. ठीक आहे, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. व त्यांनी विधान काय केलं की राहुल गांधी हे नौटंकी करणारे येत आहेत. अहो मूर्ख, तुम्हाला हे समजायला पाहिजे की ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे हा भारतामध्ये ज्या काही गोष्टी घडतील त्याच्यावर त्यांना प्रतिक्रिया द्यावं लागते. आणि लोकांच्याबद्दल काय त्यांची अस्मिता आहे, काय त्यांच्याबद्दल त्यांची काय धोरणं आहेत, हे लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते येत आहेत. तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, पण तुम्ही ते केलं नाही. अजितदादा आलेत, तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलला नाहीत. आज तुमचे बाकीचे काय मंत्री तिथं जाणार आहेत, त्याबद्दल तुम्ही काय बघता हे आम्हाला पाहायचं आहे. पण तुमची जी संकुचित वृत्ती RSSची जी पेरलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या तुमच्यासारख्या मूर्ख लोकांबद्दल, आणि त्यातल्या त्यात काही कमी पडलं नाही म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते. सुजय विखे पाटील गेले, ते म्हणले मी काय जाणार नाही जाणार, आणि लगेच त्यांनी उडी मारून BJPमध्ये गेले. अहो सगळं काँग्रेसकडनं खाऊन 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 त्यांचं पोट एवढं भरलं की ते फुटेनासं झालं. तर तेही त्याच्या बोलायला काय राहिले नाही, आणि नौटंकी करायला राहुल गांधी येत आहेत, असली विधानं करतात. तुम्हाला शोभनीय नाही आहे. पक्षाकडनं जेवढं मिळायचं आहे तेवढं खाऊन घेतलं, आणि आता तुम्ही राहुल गांधींच्या बद्दल बोलताय. तुमची लायकी तरी आहे का हो? आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, हे किती निंदनीय आहे की आपण एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, पण हे तुम्हाला शोभनीय नाही आहे. तुम्ही राहुल गांधींच्या बाबतीत बोलताय की ज्या राहुल गांधींनी त्यांचं अख्खा कुटुंब या देशासाठी काय केलं काय नाही हा इतिहास आहे, आणि इतिहास हा जगभरात प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, तुम्ही माफी मागायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ते त्यांच्या दोन्ही कुटुंबियाला, परभणी आणि बीडमधील कुटुंबियांना ते एक सहारा देण्यासाठी येत आहे. आणि ते कुटुंब राहुल गांधी हे कसे आहेत काय आहेत हे अख्ख्या भारतीय जनतेला माहिती आहे. आणि तुम्ही जे बोलता ना ते काय देऊ शकतात, आणि त्यांनी आत्तापर्यंत काय काय योगदान दिलं आहे आणि काय काय मदत केली हे अख्ख्या भारतातल्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. त्यामुळे आपल्या कुठल्या गोष्टीची त्यांना कोणाला अपेक्षा नाही आहे, हे लक्षात ठेवा. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.